आज एकच आहे की आम्ही आमच्या जन्मातलं कल्याण कधीतरी करून घ्या. आणि काल भिवंडी नकोच मध्ये, नाही कळालं तुम्हाला? कशाला पाहिजे भिवंडी मध्ये कल्याण? पण ते कल्याण कशाच्या माध्यमातून होईल? सरळ मार्गाने जर गेला तरच कल्याण लागल. पण अगोदर भिवंडी बर का, मग कल्याण लागत. नाही कळालं अजूनही? नाही, जाऊ द्या, त्याला कधीतरी कल्याणला जाऊन बघावं लागतं. असू द्या. मला वाटतं जन्मात आलात ना तर जन्म याच करताय, जन्म याच करताय की जन्म याच करताय तर जन्माचं गणित आम्ही सार्थ केला पाहिजे. कशाच्या माध्यमातून? जन्मात आलो तर त्याचं भजन गोड असावं. पटन पटन या जगतातलं भजन तुमची सगळी गुणगुणीत ऐकायला येते. विठाला विठाला मग आम्ही जन्माला आलो तर जन्माला आला तर नंतर आम्ही जन्माचं सार्थक करावं. पण कशाच्या माध्यमातून? भजनाच्या माध्यमातून. आपण भजनही करतो, भजन नाही करत असं नाही. सगळे भजन करतायत, करतात ना तुम्ही सगळे भजन? भजन करता का नाही? हा किंवा नाही करतात का नाही? करतो. पण भजन करून तुम्हाला देव मिळाला का? मिळाला? हा किंवा नाही? एस किंवा नो काय असेल ना? नाही मिळाला. का देव मिळाला नाही याचं उत्तर माझ्याकडे. दादा एक वाक्य माझं, हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे, लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. आपण एक भाऊ किती बघा, झोपायचं नाही, कोणी डोळे उघडे ठेवायचे, माझ्याकडे बघायचं. काय म्हणले महाराज? एका ठिकाणी एक भजन आहे बघा, तुम्हाला आठवत असेल कदाचित. देवा आशा न पावायचा, यांना म्हणू द्या ना, आपण कवर जीव काढायचा. आता म्हणा तुम्ही जरा, देवा आशा न पावायचा, थोडं विकू नकोस. देवा आशा न पावायचा, देव बाजाराचा, हे म्हणणी नाही भाव म्हणणे. म्हणा जरा मोठ्याला म्हणा, देव म्हणणी नाही भाव म्हणणे. देव आशा न पावायचा, देव आशा न भेटायचा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. म्हणणी नाही भाव म्हणणे, देव मला पाव नाही भाव म्हणे, देवा मला पाव. म्हणणी नाही भाव म्हणणे, देव मला पाव. म्हणे नाही भाव म्हणे, देवा मला पाव. देव आशा न पावायचा नाही र, देव आशा न भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. नाही र, नाही र, नाही हो. बस मग देव मिळतो बाबानं. आणि अजून सांगू का तुम्हाला, साने गुरुजींनी सुद्धा दादा कविता लिहिली. काय म्हटले माहिती का? खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोर. आपलं ते असं जगाला प्रेम कधीतरी प्रेमानं बाबानं जगलं पाहिजे का? अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोटी अपंगाची. चला चला, कधी लागेल वेड्या तुला गोटी अपंगाची. असे हा जन्म मोलाचा, ए नको तू घालवू वाया, नको घालवू वाया, नको तू घालवू वाया. असे हा जन्म मोलाचा, हे नको तू घालवू वाया, घालवू वाया, नको तू घालवू वाया.
बघून घे बघून घे बघून घे सावरी मूर्ती सख्या साई बाबाची कधी लागे जन्माला आला तर जन्माचं गणित याच्यातच आहे आणि मग आम्ही ते जन्माचं गणित सार्थक केलं हवं जसं जसं तुकोबारांनी अभंग लिहिलाय तू का म्हणे जन्मा आल्याचे विठ्ठलची एक देखल्या हे जन्माचं गणित आहे पण तुम्ही आम्ही ते प्राप्त करायला तयार नाही आणि म्हणूनच पस्ताव नको क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो को दिया रे संत समागम को भूल गया रे हरि भजन को तू भूल गया महाराज पस्ताव नको कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी मग आता तरी काय करा जागवा आणि त्याच्या देवाची त्या आलोय ना त्या कारणाकरता ती कारण कधीतरी शोधा पुन्हा पुन्हा नाही आता मिळालंय उद्या याची गॅरंटी नाही म्हणून काय करा आम्ही तुमच्याकडे येतोय तुकोबाराय म्हणले आणि तुमच्या पाया पडतोय तुम्हाला विनंती करतोय काय करा लागोनी पाया टाळी लागोनी पाया विनवितो तुम्हाला लागोनी पाया विनवितो तुम्हाला लागोनी पाया करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला आपले पाय पकडावे आणि तुकोबाराय आपल्याला म्हणतात की तुम्ही नामस्मरण करा बरं ठीक आहे नामस्मरण केल्यानं काय होतं अगोदर ते सांगा या जगतातलं महत्वाचं गणित नामस्मरण केल्यानं काय होईल तर जगतातलं महत्वाचं गणित आमचं सार्थक लागेल नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे किती मोठं गणित ऐकायचंय माझे पुण्यात मित्र आहे साहेब आणि पुण्यात मी नेहमी त्यांच्याकडे जात असतो डॉक्टर कथे नावाचे हृदयविकारावर काम करतात हृदय तज्ञ आहेत म्हणजे जे हृदय मेन आहे आपलं त्यावरच ते काम करतात आणि असावा एखादा तरी मित्र असावा जवळचा ज्याच्याजवळ आपल्या बऱ्याच प्रश्नाचे उलगडे भेटतील असा असावा आणि तो पुण्यातला एक मित्र आहे डॉक्टर आहेत माझे चांगले प्रसिद्ध आहेत पुण्यातला टॉप 10 मधलं एक नाव आहे त्यांचं आणि मी त्यांच्याकडे त्या दिवशी गेलो की लोकाला म्हटलं त्यांना म्हटलं की मी लोकाला सांगतो की टाळ्या वाजवा ऍक्च्युअल मलाच माहिती नाही की वैज्ञानिक या शरीराला काय फायदा होईल पारमार्थिक लागल तेवढी प्रमाण माझी पाठ आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी माझा ज्ञान राजगोपा राशी लाया वाटी अनेक प्रमाण पाठ आहेत पण टाळी वाजवल्यानंतर या शरीराला काय फायदा होईल हेच मला ऍक्च्युअल माहिती नाही त्यांनी मला लय पटवून सांगितलं काय पटवून सांगितलं ऐका ना काय सांगितलं माहिती का ते म्हणले महाराज टाळी वाजवा माझ्याकडून त्यांनी त्यांच्या कॅबिन मध्ये 3 मिनिटं टाळी वाजवून घेतली एकदा तुम्ही वाजवताल जोरात टाळी वाजवताल जोरात वाजवायला सांगतो तुम्हाला टाळी वाजवताल जोरात इथं घरी गेल्यावर नाही इथंच वाजवा बरं जोरात जेवढी जोरात वाजवता येईल तेवढी जोरात स्पष्ट टाळी वाजवायची स्पष्ट खाल्लं नाही आज जरा जोरात वाजवा जोरात हा बस काय झालं तुमच्या हाताला ह्या भागात काहीतरी झालं असेल काय झालं स्पष्ट बोला वेदना झाल्या असतील
आणि गावठी भाषेत जर बोलायला गेलं आपल्या पालघरच्या तर मुंग्या आल्या असतील. हा मुंग्या आल्या ना, मुंग्या आल्या. म्हणजे हा भ्रम काढून टाका की मुंग्या 90 रुपयांनीच येतात. नाही कळालं त्यांना, नाही कळालं. हे फक्त वर्षांनाच कळेल. हा असू द्या. हा हा म्हणजे अजूनही कळालं नाही की मुंग्या ऍक्च्युअल काढून टाका. हा असू. हा आणि मग हाताला मुंग्या आल्या. आणि मुंग्या आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की डॉक्टर साहेब माझ्या हाताला वेदना झाल्या, मुंग्या आल्या. ते म्हणले महाराज का मुंग्या आल्या सांगू का? तर आता बारकाने ऐका तुम्ही, खरोलीकर ऐका, बारकाने ऐका. या दोन्ही हातांमध्ये हजारो नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो, शिरा नसा. त्या नाड्या एकमेकावर हात जेव्हा आदळतो ना, देवानं या दोन्ही हातातल्या नाड्यांकडे एक कार्य दिलंय, एक काम दिलंय. काम असं दिलंय की जो माझ्या विठ्ठल नामामध्ये टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध कर. विठ्ठल आणि टाळी जर एकत्रित आली तर आपल्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध होतं. आणि ज्या वेळेस माणसाच्या शरीरातलं रक्त शुद्ध होतं त्या माणसाला कधीच हृदय विकाराचा तीव्र झटका येत नाही. म्हणून विठ्ठल नामामध्ये टाळी वाजवली पाहिजे, हा फायदा आहे. बघा पाहिलं का माग म्हणत होतो टाळ्या वाजवा, आता फायद्याचं सांगितलं तुटू पडायला लागले. असंच रे, असू द्या ना आताच्या घरची हो उलटीच कोण. आणि मग टाळी वाजवली पाहिजे का माहिती का? टाळी वाजवल्यानंतर जन्मातलं पाप जळून जातं. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. वाल्या कोळी ब्रह्मचारी, नामे तारिला दुराचारी, घेताना विठोबाचे, घेताना पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. एकदा टाळी वाजवाय सगळ्यांकरता. वा छान, टाळी वाजवा. मग आम्ही सुद्धा ते नामस्मरण जन्मात केलं पाहिजे का? नामस्मरणात मोठी ताकद आहे, मोठी गंमतच आहे. नामस्मरण ना जीवनाची काही तत्व शिकवतं बरं का ना. आणि ज्यानं नामस्मरण जपलं त्याच्या जन्माचं सार्थक होतं का? अरे एकदा तरी त्याला पाहिलं तर मन भरत नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे. आता कोठे दावे म्हण तुझे चरण देखल्या, भाग गेला शीन गेला आणि अवघा झाला आनंद. मग आम्ही काय करावं तर त्याच्या भजनाची आस आम्ही गोड जोपासावी. पण हीच जर जोपासली नाही तर काय होईल? महाराज म्हणले आमचा जन्म व्हायला जाईल, नाही तरी गेला जन्म सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला. मग काय करावे आम्ही तर जन्मात आलोत ना तर त्याचं भजन निष्काम भावनेनं आम्ही जोपासावं. बरं ठीक आहे महाराज, पहिला मुद्दा वापरला की करे टाळी बोला मुखी नाम. नाम करायचे, नाम घ्यायचे, हातानं टाळी वाजवायची. पण ही टाळी वाजवली आणि त्याचं भजन केलं तर फायदा काय होईल? तर तुकोबारायांनी प्रमाण लिहिलंय, मागे फुटे बुबा, मागे फुटे बुबा, मागे फुटे बुबा, काय सांभाळीत. मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राही सांभाळीत. आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया. ओ पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव,
भाव पुरवी वाचना प्रिय देह भाव प्रिय देह भाव प्रिय देह भाव पुरवी वाचना मग देव सांभाळ करतो सांभाळ एखादा पुरावा सांगा ना तुकोबा आहे मग तरच आम्ही टाळी वाजवायला तयार आहे तरच आम्ही नामस्मरण घ्यायला तयार आहे काय पुरावा आहे पुरावा असा आहे जुन्या काळात आपल्या गावाकडं खेडेगावामध्ये आपल्या भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण पितृजीव घालायचो तुमच्या कोकणात त्याला कावकाव म्हणतात काय म्हणतात त्याला काय म्हणतात तुमच्याकडे कावकाव का पित्रच म्हणतात पित्रच म्हणतात हा तिकडं ते पनवेलच्या त्या बाजूनं गेलं का त्याला कावकाव म्हणतात आणि पित्र कोणत्या महिन्यात जीव घालतो आपण मराठी महिना कोणता महिना नाना भाद्रपद महिना त्याला एक पक्ष म्हणतो आपण कोणता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आपला पितृपक्ष हा पितृपक्ष तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होती तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं पत्नीचं नाव तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं बोला आई तुम्हाला विचारलंय तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव काय होतं झोपल्या का काय काय नाव होतं जिजाबाई काय होतं जिजाबाई आणि आवली जिजाबाई महाराजांजवळ आल्या महाराज रानात जा कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या महाराजांनी उचलला बिना फुटकाची बिना त्याला 2 तारा आणि टाळ कशाची होती तू कोबा राहायची दगडाची टाळ माझ्याबरोबर म्हणणार तुम्ही सगळे म्हणणार का माई म्हणणार तुम्ही सगळ्या आता तुम्ही कोणी म्हणणार नाही फक्त दिन एवढं वाचवायचं बस चालेल ना म्हणणार ना माझ्या माग म्हणणार का मोठ्यानं म्हणायचं मोठ्यानं तुकोबाची अमृतबाणी देवाजीच्या पडता कानी थोडं पुरुष मंडळी तुकोबाची अमृतबाणी देवाजीच्या पडता कानी वा 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 दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग एक टाळी गाई मागून आवाज येत नाही दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग चला दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल असं बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल वारे वा वा खरवलीकर करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे म्हणा झाले हाव भरी येणे सोसे म्हणा झाले हाव भरी अजून म्हणणार माझ्या माग हिंना हिंदी एक टाळ पाहिजे टाळ आपलं पोरग पायाखाली आलं आणि पायाखाली आलं पण ते पोरग तुडलं तरी त्यांना भान नव्हतं म्हणणार माझ्या माग नवलाची गोष्ट ऐक सके बाई नवलाची गोष्ट ऐक सके बाई मागची मंडळी म्हणत नाही कुंभाराने बाळ तुडविले पायी हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ त्यासी शोधी नाही नवलाची गोष्ट ऐकू सके बाई कुंभाराने बाळ तुड
वाजवा तुमच्याकरता, छान म्हणलात. असं वाटतं मला आज खरवलीतून जाऊच नाही. वा एवढं गोड म्हणताय तुम्ही, म्हणताय. असं वाटतं तुमच्यातले कधी म्हातारी उचलावा आणि तुमच्यावरच ओवाळावा आणि परत ठेवून द्यावा, फेकून नको लागल तिला. बस बस लय गोड म्हटलात. पण आता माझा प्रश्न आहे बरं का, ऐका ऐका बरं का नाना, ऐका ना. माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही आता जसं कीर्तनात म्हटलात, आई म्हटलात ना माझ्या मागं, म्हणलात का नाही? आई म्हणलात का नाही माझ्या मागं? म्हणला का नाही? म्हणलाय. हा म्हणलाय. मग खरं खरं बोला. जसं आता इथं साईबाबांचं मंदिर आहे, गोड आहे. तुम्ही खरं खरं बोलायचं. साईबाबांची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही घरामध्ये काम करता का गाई? करता का नाही? घरामध्ये काम करता, शेतामध्ये काम करता. खरोखर बोलायचं. साईबाबांची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही घरामध्ये काम करत असताना, शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता की लोकांची कुटाने करता? शपथ आहे खरोखर. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या. अख्खा महाराष्ट्र इंडलो पण खरं बोलणार का मला आज भेटलंय. वा धन्य माता पिता. असू द्या असू द्या असू द्या. वा मग भजन असावं. किती गोड असावं माहिती काय? आपल्या जन्मातलं भजन इतकं गोड असावं की तुम्ही कामामध्ये जर बसलात तर जगाचा विसर पडावा आणि फक्त तुमच्या ध्यानात आणि मनात एकच असावा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. असं तुमचं भजन असावं. तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. इथून आपण बाजूला गेलो होतो. टाळ फुटकाची, तो दगडाचा टाळ, आणि विना कशाचा होता? फुटकाची विना, त्याला दोन ताला. तुकोबाराय निघाले आणि निघाल्यानंतर जुन्या काळात माता मावल्या रानात जायच्या. रानात गेल्या की गोल मोठं रिंगण शेतामध्ये वावरामध्ये तयार करायच्या. रिंगण तयार केलं का त्यावर हंड्यानं पाणी ओतायच्या. गावातून नेऊन ओतलं का तुमचा मालक यायचा आणि त्यावर बैल फिरवायचा. बैल फिरली की ती जागा कडक व्हायची. कडक झाली की तुम्ही गावातून शेणाच्या पाठीमध्ये शेण न्यायच्या आणि ती जागा सारवायच्या. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? बोला ना, काय म्हणायचं? खळ म्हणायचे, खळा म्हणायचे. बरोबर. आता नाही कळणार. तुम्हाला कळते खळ, तुम्हाला कळते खळ. तुमच्या नातवंडांना विचारलं जर खळ तर ती म्हणतील व्हॉट इज दिस खळ. नाही कळणार त्यांना. हा जुन्या काळात होतं खळ. आणि खळ, तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोचले. तुकाराम महाराजांना सावकारानं हाक मारली. ओ तुकशेठ, सावकारांचं खळ होतं ते. तुकशेठ इकडे या, एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काही जमणार नाही. आज आमच्या घरी काय आहेत? मी सांगितलं ना काय आहेत आमच्या घरी? पित्र आहे. आणि मी जर गेलो नाही तर माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. सावकार म्हणला नुसतं लोकाला ज्ञान शिकवता, लोका सांगे, बोला ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान. मला माहिती तुमचं पाठ आहे आणि लई काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे हे पण मला माहिती आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणले खरंय, बोले तैसा त्याची वंदावी पावले. मग महाराजांनी घेतली ती काठी आणि लागले भजन करायला. तिथंच त्या खळ्यावर भजन करायला लागले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय 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 रामकृष्ण हरी. भजन असं केलं. बस बस हा बस. आणि मग भजन केलं. भजनामध्ये एवढे तल्लीन झाले पण पंढरपूरच्या पांडुरंगाला तिकडे लागला काच. पांडुरंगाला लागली चिंता, त्यांना लागली काळजी. आता हे महाराष्ट्र लागले भजन करायला, खळ्यावर भजन लागले करायला. पण यांच्या घरी पित्र कोणी जीव घालायचे? पण पित्र जीव घातली नाही, जीव घातली नाही तर जिजाई आपल्याला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. मग आता काय करावं? पांडुरंगानं मारुतीरायानं बोलवलं. मारुतीराया, ओ मारुतीराया इकडे या, इकडं बोलवलं मारुतीरायानं. मारुतीराय आले. कशा करता बोलवलं? बैल वा बैल. मारुतीराय म्हणले काय तुम्हाला पटतं का नाही? माझं किती मोठं क्रेडिट आहे. जरी माझ्याकडे क्रेडिटचं कार्ड नसलं पण माझा विषय हार्ड आहे. नाही कळलं? त्याला इंस्टाग्राम थोडं काय ना पाहावं लागतं.
आप्पा कळलं नाही अजून. आप्पा आप्पा इथंच आहे बघा. हा आप्पा मारुती रायाचा विषय हार्ड आहे. मारुती रायाकडे जरी क्रेडिटचं कार्ड नसलं पण क्रेडिट मोठा आहे. का अभंग लिहिला तुकोबारांनी. शरण शरण जी तुम्हालो. आणि मला भक्तीच्या वाटा विचारल्यात. मारुती राय म्हणले काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. एवढंच नाही, दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. बालपणी गेलासी तू बालपणी गेलासी तू. ए थरथरली धरणी थरथरली आसमान. एक मुखान बोला एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. जय जय हनुमान जय जय हनुमान. हनुमान बस जय जय हनुमान. आणि मग मारुतीला म्हणले मी बैल व्हायला तयार नाही. बैलगाडीला किती बैल असतात? किती बैल असतात? 2. मग मारुतीराय म्हणले मी काय व्हायला बैल होण्याकरता तयार नाही. पण देवा पांडुरंगा बैल कोणाकरता व्हायचे एवढं तर सांगा. मारुतीरायाला म्हटले पांडुरंग परमात्मा ज्यांनी तुमच्याकरता अभंग लिहिलाय ना, ज्यांनी तुमच्याकरता अभंग लिहिलाय ना तुकोबारांनी, अहो त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचंय. मारुतीराय म्हणले त्या तुकाराम महाराजांकरता हा मारुती बैल काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. आणि आता मारुतीराय बैल तयार झाले. बैलगाडीला किती बैल असतात? 2. एक बैल देवानं तयार केला. कोणता? आई बोला. कोणता? कोणता बोला ना. कोणता? मारुतीराय. आणि दुसरी आक मारली हनुमंतरायाला. चालेल ना? चालेल म्हणते ती आजी म्हणते चालेल. हा चालेल. अग मारुतीराय आणि हनुमंतराय एकच. मग मारुतीरायाला म्हटले तुमचा मित्र कोण? आता गावात प्रत्येकाचा एखादा कवायना जीवाचा मित्र गावात बोला ना. गावात एखादा कवायना जीवाचा मित्र गावात असतोच. आजी तुझी कवायना एखादी मैत्रीण गावात अगदी ना असेलच. मग मारुतीरायाचा मित्र एकच. कोण? गणपती बाप्पा. मारली ना गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा ना इकडे या. हा इकडे या. हे गणपती बाप्पा आले. मारुतीराया लागले नाचायला. आमचे पप्पा आणि आमचे पप्पा आणि गणपती आणलाय. आणि लागले मारुतीरायाला चला. एवढा आनंद झाला. आणि 2 बैल देवानं तयार केली. ती बैल काय साधी होती होय. एक जीवाचा अवतार होता आणि एक जुनं गाणं आठवतं का तुम्हाला? कोणतं? जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजल आपली पुट. हे डौर मोराच्या मानाचा डौर मोराचा मोराच्या मानाचा डौर मोराचा डौर मोराच्या मानाचा डौर मानाचा डौर मोराच्या मानाचा डौर मानाचा. ताने सध्याची हानाम जोडी हानाम जोडी कोणा होवी हाती गाडी माझ्या राजार. एक रामाच्या बाणाचा एक रामाचा रामाच्या बाणाचा 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 बाणाचा. एक बाणाचा एक बाणाचा एक बाणाचा बाणाचा बाणाचा. बस बस खरवली तस पुढे भिवंडीत जाऊ नको. हा इथंच उतरा. हा महाराज म्हणले मग जन्माचं महत्वाचं गणित आहे. आणि मग ना ऐका बरं का अशी 2 बैल तयार केली. हे का म्हणून दाखवलं नाना? आता नाही ऐकायला मिळत. हे जुन्या काळातले शब्द आहेत. जुन्या काळातले शब्द इतके मनाला भावणारे होते. तुम्ही ऐकायचे. सकाळ सकाळी वसुदेवची दारा द्यायची. वसुदेवाची ऐकावानी हे वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम र. दाम करी काम बेड्या दाम करी काम. पैशाची जादू लयणारी तान्या पोराला त्याची हाव. पैशाची जादू लयणारी तान्या पोराला त्याची हाव. वसुदेवाची ऐकावानी ओ वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम र. दाम करी काम बेड्या दाम करी काम. हे जुना काळ होता.
तर आता कविता सुद्धा तशा नाही राहिले. मी त्या दिवशी एक दादा कविता ऐकली. काय कविता होती? विकू कमी. काय कविता होती माहिती का? विकू कमी. काय कविता होती? गेले बाय ऊसाच्या मळ्यात, आणल्या बाय पाकुळ्या धरून, दिल्या बाय नवऱ्याला तळून, नवऱ्याने घेतल्या गिळून. हा गिळून. हा गिळून. नवऱ्याने घेतल्या गिळून, नवरा गेला पळून, आणि आणला बाई दुसरा. या कविता आल्या कशी तुमची पोरं सुधारतील? कविता जर यायच्या तर कशा आल्या पाहिजे ऐका. हे गिरी शिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा त्रिविरारा गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा. टाळी वाजवायची चला. आणि निम्म कीर्तन संपले, फक्त 20 मिनिटं राहिले. उगवला तारा त्रिविरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा त्रिविरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा त्रिविरारा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा कडतनार यवन चाकरी करी सरळ, युगा युगाला यवन चाकरी करी सरदार, चाकरी करी यवन चाकरी करी सरदार, येवळ चाकरी करी मराठा मरण ओमणी बोलला. छाटल्या चतुर्जा भुजा, छाटल्या चतुर्जा भुजा, उगवला तारा त्रिविरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा त्रिविरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा त्रिविरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा त्रिविरारा गरजा शिवाजी राजा. बापाचा बाप राजा शिवा जन्मला, बाबाचा बाप राजा शिवा जन्मला, बाबाचा बाप शिवा जन्मला. हे जुना काळ होता, आता नाही. आणि मग ते देवानं 2 बैल गाडीला झुपली. इथून बाजूला गेलो होतो बरोबर. 2 बैल गाडीला झुपली. गाडी सुद्धा देवानं तयार केली. गाडी तयार केल्यानंतर देवानं गाडीमध्ये कणी भरली. 10:38 देवानं बरोबर गाडीमध्ये सगळं मटेरियल भरलं आणि गाडी पंढरपुरातून 10:39 बरोबर निघण्याच्या तयारीत होती. आता 20 मिनिटं बाकी, 21 मिनिटं बाकी राहिले होते गाडी पंढरपुरातून देवला जाण्याकरता. गाडी आज माझं गाडी नेमकी खाली राहिलंय आहे का. आणि गाडी निघाली पंढरपुरातून देव करता. कशी निघाली माहिती का? हे लग माझ्या, म्हणलं काय वाजला गाड्या, माझा आवाज तर एवढा खराब नाही. असं काय करतात गाड्या. लग बग माझ्या रायाची, अवधी होला जायाची, गाडी गोंगराची आली विठोबा रायाची, गाडी गोंगराची आली विठोबा रायाची. आणि गाडी पंढरपुरातून निघाली. पंढरपूर कुठे? भीमा तिरेक वसविले नगर, भीमा तिरेक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. त्यातील मुखाची तरबूज त्याची, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळी सुख देईल मी सवार, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळी सुख देईल, नाचत जाऊ गावा खेळ्या सुख देईल मी सवार, नाचत जाऊ गावा खेळ्या सुख देईल मी सवार. विसावारे बस. आणि मग देवानं गाडी पंढरपुरातून काढली आणि 2 बैल गाडीला झुपली. गाडी पंढरपुरातून निघाली. गाडी जायची होती तुकोबारायच्या दारात. अशी हे 2 बैल त्रिभुवनामध्ये यांची किंमत होती. ही 2ही बैल गाडीला झुपली. गणपती बाप्पा आणि मारुतऱ्या गाडी देहूमध्ये आले आणि तुकोबारायच्या दारात येऊन गाडी उभी राहिली. तुकाराम महाराजांचं रूप पांडुरंगाने घेतलं होतं. ओ जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या आणि जिजाईंनी गाडीतलं मटेरियल बघितलं, गाडीची बैल बघितली, गाडी बघितली.
जिजाई म्हटले या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही, काहीतरी गडबड झाली. डाल में कुछ, बोलो ना, डाल में कुछ काला नहीं, डालच काली लगती है मुझे इधर. दया इधर देखो, दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ विजिट, मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. साळुंके, हाँ सर बोलो ना, इधर भी कुछ तो, हाँ 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 सर बिल्कुल बिल्कुल. दया दरवाजा तोडना पडेगा. नाही कळालं काही ना, आता कळलं काही नगरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळाला. जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई अंबाबाईकडे गेले, अंबाबाईची स्तुती गायली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दनाला गोनी, मोहमहिषासुर मर्दनाला गोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा